नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहतोय 14 नोव्हेंबर 2024 या दिवशीचा कापूस बाजारभाव। कापूस बाजारभावामध्ये कालच्या दिवसापासून मार्केटमध्ये थोडीशी उतरताकाळी लागली, यामुळे शेतकरी हैराण होऊ शकतात। परंतु मित्रांनो, घाबरू नका, लवकरच मार्केट परत रिकव्हर होणार आहे आणि हा एक तो डाऊनफॉल आहे जो प्रत्येक मार्केटमध्ये येत असतो। साधारणतः 8 दिवस 10 दिवस जर कधी मार्केट तेजीमध्ये राहिलं तर नॉर्मली 1-2 दिवस हे आपल्याला उतरताना दिसतातच। आणि हे शेअर मार्केट असो, ट्रॅडिशनल मार्केट असो किंवा कमोडिटी मार्केट असो। आता हा आपला जो विषय आहे हा कमोडिटी मार्केट आहे, चढ उतार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु 14 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला मार्केटमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर कापूस बाजारभावाची डेली अपडेट पाहिजे असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात आजच्या मार्केटची परिस्थिती आणि मार्केटचा आढावा। तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल मार्केटचे बाजारभाव, म्हणजेच गठनचे भाव। तर याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केट जे आहे तर साधारणतः सुरू झाले 55,400 रुपयाला आजचं मार्केट। याच्यामध्ये उच्चांकी दर जो होता हा मिळाला आहे 55,600 रुपये प्रति बेल म्हणजे एक गठन, आणि त्याचा लोवेस्ट भाव झालाय 55,050 रुपये आणि मार्केट बंद झालंय 55,500 रुपयावर। साधारणतः 100 ते 150 पॉईंट, जवळजवळ 180 रुपयापर्यंत भाव जे आहेत हे कमी झालेले आहेत इंटरनॅशनल मार्केटमध्ये। त्यासोबतच जर विचार केला भारतीय बाजारपेठेचा तर भारतीय बाजारपेठ ही साधारणतः 100 रुपयाने कमी आहे। आणि जर भारतीय बाजारपेठ 100 रुपयाने कमी म्हणजे जवळजवळ 54,500 रुपयापर्यंत आजचा दर आहे, तर आपल्याला मार्केटच्या नुसार आपली जी लोकल मार्केट स्थिती असणार आहे ही किती कमी असू शकते, तर साधारणतः 100 रुपये, सरासरी 100। पण काही बाजारपेठामध्ये किंवा काही लोकल मार्केटमध्ये आपल्याला 200 रुपयापर्यंत घसरण पाहायला मिळू शकते। आता याच्यामध्ये असंही होऊ शकतं की एकतर वायदे बाजार किंवा ज्याला आपण म्हणतो सौदे बाजारामध्ये सध्या तेजी खूप जास्त प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला हा 100 रुपये सुद्धा पाहायला मिळणार नाही, पण ठराविक ठिकाणी 100 पाहायला मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला 200 पण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एकसारखा रेट हा नसणार आहे आणि रेट कधी नसतो पण, कारण विदर्भामध्ये वेगळा, मराठवाड्यामध्ये वेगळा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी रेट जो आहे हा तोडता मोडता आहे, म्हणजे एकसारखा रेट नाहीये। कुठे 100 जास्त आहे, कुठे 100 कमी आहे, कुठे 200 रुपये जास्त आहे, कुठे 200 रुपये सुद्धा कमी आहे। तर एकंदरीत साधारणतः 6,800 पासून 7,200 रुपयापर्यंत आपल्याला रेट पाहायला मिळणार आहेत आपले रेग्युलर कापसाचे। आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे मोठ्या धाग्याचा म्हणजे 29 mm पेक्षा जास्त धागा ज्या कापसाचा आहे असे कापूसवान जर असेल तर त्यांना 300 ते 400 रुपये हे वाढून मिळतील। काही ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे की जो रेट मी तुम्हाला सांगितला साधारणतः 7,200 रुपये, तर याच्याही पेक्षा जास्त आहे 7,400, 7,600, 7,700 रुपयापर्यंत सुद्धा रेट आपल्याला पाहायला मिळतोय। तर यामध्ये काही फारसं वेगळं समजू नका, सौदे बाजार किंवा आपण ज्याला म्हणतो वायदे बाजार, तर वायदे बाजार जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे एवढे रेट साहजिक आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 6,800 रुपये ते 7,400 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळणार आहे। पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये सुद्धा रेट उतरताना दिसणार आहेत, 7,000 रुपये ते 8,000 रुपयापर्यंत इथंही आपल्याला रेट पाहायला मिळणार आहे। मध्य प्रदेश आणि गुजरात 7,300 ते 7,700 मॅक्सिमम, तिकडेही तीच परिस्थिती, आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 7,000 रुपये ते 7,500 रुपयापर्यंत रेट हे पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, हे होते आजचे बाजारभाव। त्यासोबतच उद्याचे बाजारभाव तुम्हाला उद्याच्या सकाळी 7 वाजेपर्यंतच आपला व्हिडिओ लाईव्ह होणार आहे, त्यामुळे काळजी नसावी। तुम्हाला रोजचा अपडेट हा रोज सकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या कापसाची विकण्याची तयारी करू शकता किंवा थांबण्याची तयारी करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।